तर भाऊंनो, आज आपण एक अशी वेबसाईट आणली जी एकदम खतरनाक आहे. आत्तापर्यंत आपण भरपूर काही गोष्टी बघितल्या, फ्रीपिक असतील, पिंटरेस्ट असतील, अजून इतर भरपूर मटेरियलच्या असतील, भरपूर काही गोष्टी बघितल्या. पण त्यातली सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात खतरनाक आजची वेबसाईट आहे. हे मी का म्हणतोय, कारण का आजची एक तर मेन म्हणजे एडिटेबल आहे, जे मोबाईल आणि PC दोघांसाठी चालून जाणार आहे. आणि दुसरी म्हणजे खतरनाक डिझाईन्स आहेत, ज्या इंटरनॅशनल लेवलला एक आणि एक इफेक्ट स्वरूपात जो तुम्हाला बघायला भेटते. एकदम टेक्स्चर खतरनाक, एकदम लाईट खतरनाक, तुम्हाला थंबनेलवर पण दिसला असेल. अशा टॉपच्या डिझाईनची प्रॉपर एकदम बेस्ट लेवलची आपण जे काही वेबसाईट आहे तर ती आज आणल्या आणि तुम्हाला 100% भरपूर आवडणार आहे. आजचं ट्युटोरियल छोटंच होणार आहे, कारण का एकच वेबसाईट आहे आणि अशा या वेबसाईटला दुसरी वेबसाईट अशी तोडच नाही. त्यामुळे एकच वेबसाईट आहे बघा, एकदम खतरनाक लेवलची. त्यामुळे आजचा व्हिडिओ शॉर्ट पण बघा, कसं वापरायचं, काय वापरायचं. मोबाईलमध्ये सांगितलं जाईल, PC मधल्यांसाठी काय सोपंच आहे, विषय क्लोजच आहे. पण मोबाईलमध्ये खास वैशिष्ट्य आहे वापरायचं कसं आणि काय मेन, तर ते नक्कीच आजचा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा. तर काय करायचं आहे, तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर यायचं आहे प्रॉपर लेवलला आणि इथं गुगलवर जायचं आहे. गुगलवर गेला की तुम्हाला इथं सर्च करायचं आहे ELEGANTFLYER फ्लेअर. ओके, नीट लक्ष देऊन बघा, ऐका. प्रॉपर लेवलला एलिगंट फ्लेअरची स्पेलिंग चेकआउट करा. ELEGANTFLYER एलिगंट फ्लायर. त्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला येईल, या स्पेस मारा न मारा येऊन जाईल चांगल्या प्रकारे आणि ओपन करा. खतरनाक लेवलची. आता मी म्हणल्याप्रमाणे थंबनेलला विषय काय बघा, प्रॉपर लेवलला यात भरपूर अशा गोष्टी फ्री आहेत. काही प्रीमियम पण आहेत, मी मान्य करतो, आणि ती आपल्या फ्रीपिकला पण प्रीमियम आहे, नो प्रॉब्लेम, नो डाऊट. पण ह्या वेबसाईटला बघायला गेलं तर एकदम टॉपचा आणि बेस्ट विषय आहे, जो तुम्हाला प्रॉपर लेवलला डाउनलोड करायला येईल आणि एडिटेबल पण करायला येईल, एडिट पण करायला येईल प्रॉपर लेवलला. आता वर बघा तुम्हाला काही ऑप्शन्स बघायला भेटतील. यात लॉग इन बिगिन पण काय करायची गरज नाही बघायचं सध्या तरी, डाउनलोडला लॉग इन करायला लागणार आहे. तर या लेवलला इथं जरा स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन्स बघायला भेटतील बघा. यात फ्लेअर सेक्शन, पोस्टर सेक्शन. यावर तो तुम्हाला जर कोणतं पाहिजे त्यावर क्लिक केला, सोशल मीडियावर गेला तरी चालेल. पण ह्या 2 फ्लेअर आणि पोस्टर्समध्ये भरपूर टॉपचे रिझल्ट बघायला भेटतात. मी आता हे प्रॉपर लेवलला इथं बघा काय केलं आहे, डेस्कटॉप साईड केल्या. ते तुम्ही पण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला एकदम खतरनाक व्ह्यू बघायला भेटेल. ओके, तर आता आपलं फ्लेअर सेक्शन आहे. इथं मी फ्रीवाले ना, जसं की ज्या म्हणजे तुम्हाला जर फ्री गोष्ट पाहिजे असेल तर त्यावर फ्री असं लिहिलेलं आहे ऑलरेडी. ओके, फ्री असं हिरव्या सेक्शनमध्ये. जर तुम्हाला झूम करून दाखवतो, एवढं असं फ्री लिहिलेलं आहे एकदम टॉप लेवलला. या लेवलला मग आता हे ओपन करायचं, हे ॲडबिट बंद करा. खतरनाक लेवलला कशी आपली वेबसाईट आहे काय आहे, जरा झूम आउट करतो. कशी आपली वेबसाईट आहे काय आहे सगळं दाखवलं जाते बघा इथं चांगल्या प्रकारे प्रॉपर लेवलला. काय करायचं आहे मग बघा, संपूर्ण कसली डिझाईन टॉपची आहे बघा. अशी डिझाईन कुठल्याच वेबसाईटवर बघायला भेटतं, ती ह्या म्हणजे एकदम सिक्रेटच आणले हो आपण वेबसाईट टॉपची. तर आता बघा इकडे खाली स्क्रोल करायचा आणि इथं फ्री डाउनलोड म्हणायचं, संपला विषय. फ्री डाउनलोड PSD करा. तर इथं थँक युअर डाउनलोड इज स्टार्टिंग ऑन इन 6 5 4 3 2 1 झालं की संपला विषय. बेस्ट लेवलला आपलं डाउनलोड सुरू होत आहे. डाउनलोड म्हणा आणि डाउनलोडला प्रोसेस झालेली आहे आपली. तर ते डिटेल्समध्ये जावा. आता ही 151 MBची आहे. अशा भरपूर PhD आहेत ज्यात या वेबसाईटमध्ये, अशा भरपूर PhD आहेत ज्या 400 MB 500 MB प्लस पण आहेत. का, कारण का प्रॉपर लेवलला ते हेवी वर्कआउट केलेले आहेत एकदम बेस्ट लेवलला. आता हे डाउनलोड होते प्रॉपर लेवलला आणि मी तुम्हाला दाखवतो की कसं हे यूज करायचं. पहिल्यांदा ही झिप फाईल आहे. झिप फाईल आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्याव्या लागत्या, डायरेक्ट कधीही कुठेही होत नाही. एक्स्ट्रॅक्ट करून घ्याव्या लागत्या का, प्रॉपर लेवलला त्यात जास्त MBच्या गोष्टी असतात तर त्या कॉम्प्रेस केलेल्या असतात. ओके, त्यामुळं आता ही 151 MBची फाईल दिसेल ना, ही 151 MBची फाईल नाही आहे, ही हेवी फाईल आहे. तरी पण त्याला कॉम्प्रेस केल्यावर 151 पर्यंत आले. 200-250 MBची असेल, काय अडचण नाही. तर आता ह्याला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आता लय जण म्हणतात की आम्हाला एक्स्ट्रॅक्टिंगला प्रॉब्लेम आला, तुमच्या मटेरियलला असो किंवा कुठलंही मटेरियल असेल तर त्याला एक्स्ट्रॅक्टिंगला प्रॉब्लेम आला आहे. तर त्यासाठी एकच पर्याय मी तुम्हाला समजून सांगतो, ते म्हणजे आहे तुमचा फोन कुठलाही असेल, प्रॉपर रेडमी. आता माझ्याकडे OnePlus आहे, आधी माझ्याकडं प्रॉपर रेडमी होता, त्याच्या आधी कुठला पण सोनीचा होता. तर त्या लेवलला जो फोन असेल त्या फोनमध्ये तुमचं रेडमीचं फाईल मॅनेजर पाहिजे बघा. रेडमीचं फाईल मॅनेजर असेल तरच आपली फाईल चांगल्या प्रकारे एक्स्ट्रॅक्ट करता येईल, नाहीतर ZRCवर पाहिजे. ZRCवर भरपूर जरा अवघड जाते, म्हणजे भरपूर जणांना वापरला तर राहू देईल, काय अडचण नाही. रेडमीचं फाईल मॅनेजर घ्या पहिला. आता हे डाउनलोड झालं तोपर्यंत दाखवतो कुठलं रेडमीचं फाईल मॅनेजर आहे. प्ले स्टोअरला आल्यानंतर इथं सर्चमध्ये जावा आणि इथं तुम्हाला सर्च करायचं आहे रेडमी फाईल मॅनेजर असं सर्च करा. हे बघा आता मला अपडेट आले, हे ऑलरेडी इन्स्टॉल आहे. हे बघा फाईल मॅनेजर MI लिहिले की नाही कोपऱ्यात, हे इन्स्टॉल करून घ्यायचं, याला अलो बेलो करून द्या, तेव्हाच ते एक्स्ट्रॅक्ट होणार कुठली पण फाईल मटेरियलची. तर हे डाउनलोड होतोपर्यंत प्रॉपर लेवलला मी तुम्हाला आणि वेबसाईट जरा फिरवून दाखवतो.
पाठीमागे येऊन प्रॉपर लेवलला जरा बॅकला आलं की तुम्हाला भरपूर असं चांगल्या प्रकारचा इंटरफेस बघायला भेटेल. त्यातलं मी म्हणाल तो बघा, जसं की फ्लेअर आता वरच आहे. प्रॉपर पोस्टरमध्ये गेलं तरी पोस्टरमध्ये टॉप लेवलचं तुम्हाला जे काही पोस्टर्स असतील तर ते बघायला भेटतील. 100% खतरनाक लेवलचं पोस्टर साईज बघू शकता, एकदम बेस्ट आणि एकदम टॉप आणि भरपूर फ्री पण आहे. त्यात काही प्रीमियम आहेत पण भरपूर फ्री आहेत. आता एक डाउनलोड झाले म्हणून मेसेज आला बघा. तुम्हाला जे योग्य वाटते त्या लेवलला ओपन करा आणि सगळ्या फ्री PSD आहेत. आता PSD कशी ओपन करायची, यूज करायची आपल्या मोबाईलमध्ये ते सांगणार आहे मी तुम्हाला. तर आता कॉन्सर्टची जे काय आपण .zip फाईल आहे तर ते डाउनलोड केले, याच्यावर क्लिक मारायचं. आता रेडमीचं फाईल मॅनेजर असल्यामुळे इथं तो आपल्याला ऑप्शन आले बघा, काय फाईल मॅनेज एक्स्ट्रॅक्टिव्हर फाईल, एक्स्ट्रॅक्ट फाईल्स ह्याच्यावर क्लिक करा आणि इथं एक्स्ट्रॅक्ट म्हणा. एक्स्ट्रॅक्ट म्हणला की आपला विषय क्लोज, आपलं एक्स्ट्रॅक्टिंग होऊन जाईल. का ह्याला काय पासवर्ड काय लागत नाही, एकदम टॉपचा विषय आहे. चांगल्या प्रकारे तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता, एक्स्ट्रॅक्ट करू शकता. ओके, होऊन देईल सगळी प्रोसेस. त्यानंतर मग आपण आता पुढील प्रोसेस बघूयात, ही कुठं ओपन करायचं आणि कसं एडिट करायचं. ओके, चांगल्या प्रकारे. तर आता आपली कॉन्सोल टूलची प्रॉपर लेवल आली आहे. काय आपल्या ह्याच्याकडे झिप आपलं JPG फाईल, झिप फाईलमध्ये JPG फाईल आहे अशी. त्यानंतर इथं प्रॉपर लेवलला काही आपल्या PDF सेक्शन आलं आणि इथंही आपली मोठी PSD फाईल आहे. ओके, आता याला कसं म्हणजे ओपन करायचं आहे तर प्रॉपर लेवलला इथं बघा आपल्याकडे बघायला भेटेल फोटोपिया ॲप्लिकेशन. आता फोटोपिया ॲप्लिकेशन भरपूर जणांना येत नाही आहे, तर पहिल्यांदा ओपन करून घ्या. इथं ही फोटोपिया ॲप्लिकेशन कसं करायचं इन्स्टॉल त्याचा व्हिडिओ मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकीन, नक्कीच चेकआउट करा ओव्हरऑल. ओके, तर बघा सगळ्यात मेन म्हणजे ज्यांना कोणाला फोटोपिया येत नाही त्यांच्यासाठी आपण ऑलरेडी क्लास आणला आहे. ऑलरेडी काही 2-3 आपण ट्युटोरियल केल्यात आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर. आणि ज्यांना प्रॉपर बेसिक तरावून शिकायचं असेल फोटोपिया तर नक्कीच आपल्या मोबाईलचा क्लास घ्या, एकदम टॉपचा विषय आहे. का मी सांगतो प्रॉपर लेवलला, जसं आपल्या PCमध्ये फोटोशॉप शिकवलं जाते नेक्स्ट लेवलला, तसंच आपल्या मोबाईलमध्ये फोटोपिया ॲप्लिकेशन बेसिक तरावून शिकवण्यात सगळ्या प्रकारचे डिझाईन टूल बाय टूल सगळे शिकवले. 99% फोटोशॉपच आहे. टूल बाय टूल सगळे शिकवले, बेसिक तरावून सगळे डिझाईन बड्डे सगळं करायला शिकवले. जे आता तुम्ही या डिझाईन थीम बघताय ना, आता मी दाखवलो फ्लेअर, त्या थीमच्या डिझाईन तुम्ही करू शकताय. बड्डे, वेडिंग, इलेक्शन, पॉलिटिकल सगळे शिकवले फोटोपियामध्ये. पिक्सल लॅब, इन्फायनाइट प्रिंटर, भरपूर काही कॅलिग्राफी देऊन चांगल्या प्रकारे तिथं पिक्सल लॅबमध्ये पण वेडिंग सेक्शन सगळं. त्यानंतर मग व्हिडिओ एडिटिंग पण भरपूर चांगल्या प्रकारे, व्यवहारिक गोष्टी भरपूर काही डीप आहे. आपला मोबाईलचा क्लास 1500चा भेटतोय, रेकॉर्डेड भेटतोय. सविस्तर कॉन्टॅक्ट करा, आपण बोलत निवांत, काय अडचण नाही. बाकी या फाईलमध्ये ओपन करायचं आपल्याला इथं आणि जे काय कॉन्सर्टची जे काय आपली फाईल आहे तर ती चेकआउट करायचं. इथं PSD एकदा क्लिक मारायचं आहे. क्लिक मारलं की आता हे लोडिंग घेईल. आता तुमचा मोबाईल केवढा आहे, कशावर डिपेंड आहे त्यावर हे प्रॉपर लेवलला लोड घेणार आहे. जर तुमचा मोबाईल लो कॉन्फिगरेशनचा असेल तर जरा हेवी लोड घेईल. हा चांगला असेल बाबा, चांगल्या रॅमचा, चांगल्या स्टोरेजचा, नक्कीच मग लवकरात लवकर होईल. आणि इंटरनेट पण जरा चांगलं पाहिजे, एवढाच विषय आहे. बाकी जास्तीत जास्त जर तुम्हाला चांगल्या प्रकारे एडिट करायचा असेल तर माझं तरी मत काय माहिती आहे काय, की नक्कीच ॲप घ्या. डायरेक्ट वेबसाईटला तुम्ही जर ऑनलाईन करायला गेला अजिबात होणार नाही. ॲप घ्या, ॲपनं टॉप लेवलचं होऊन जाईल बघा. तर हे लोडिंग झालं आहे आणि आपली फाईल फायनली ओपन झालेली आहे. लेअरमध्ये जावा, इथं जे काय एलिगंट सेक्शन फ्लेअर आहे याला डिलीट करा आणि यात तुम्हाला ओव्हरऑल बघायला भेटेल संपूर्ण तुमची टॉपची डिझाईन. आणि तुम्ही मग फोल्डर वाईज बघू शकता बाबा काय काय केलं आहे, काय काय टेक्स्चर मारले टॉपचा विषय. त्यानंतर मग टेक्स्ट काय काय कसं ॲडजस्ट केले सगळं चेकआउट करून घ्या. बॅकग्राऊंड कसं क्रिएट केलं हे सगळं मग डोळा ऑफ करायचं तात्पुरतं लेवलला. बॅकग्राऊंड फक्त कसं क्रिएट केलं हे बघायला भेटेल. मग त्यानंतर यावर टायटल, टेक्स्ट, डेट्स कसे ॲडजस्ट केलं हे सगळं बघायला भेटेल. तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल लेअरमध्ये जायचं, हे फोल्डर ओपन करायचं. यात तुम्ही तुमचं जे काय असेल तर ते चेन डबल क्लिक मारला ना यावर तुमचा चेंज टाकू शकता तुम्ही. काय पण कीबोर्ड तुमचा डायरेक्ट लेवलला ओपन होते प्रॉपर लेवलला. दिस सिग्नेचर हा फॉन्ट आहे बघा. तुमच्या सोयीनुसार जे काही पाहिजे त्यानुसार तुम्हाला एडिट करता येईल चांगल्या प्रकारे. आणि मी PC एडिटरचं आता काही सांगतच नाही, कारण काय हे एवढं मोबाईलमध्ये एवढं सोप्या पद्धतीने सांगितलं. त्यामुळे PC एडिटरला काय करायचं आहे, झिप फाईल डाउनलोड झाली की राईट क्लिक मारून एक्स्ट्रॅक्ट फाईल करायचं, झालं आपला विषय. PSD फाईल आपल्याला बघायला भेटेल, ती फोटोशॉपमध्ये ओपन करा, संपला विषय. ज्यांच्याकडं मग कुणाच्याकडं फोटोशॉप नसेल त्यांनी फोटोपिया ऑनलाईन वर्क केला तरी चालेल, कारण का PCमध्ये ऑनलाईन वेबसाईट अतिशय उत्तम चालते. फोटोपियाची मोबाईलमध्ये ती चालत नाही, एवढाच भाग आहे. तर हे तुम्हाला ऑलरेडी कसं वाटलं, काय वाटलं नक्कीच मला कमेंट करून कळवा. टॉपचा विषय आहे की नाही वेबसाईट, नक्कीच मला कळवा नक्कीच. तर अशाच वेबसाईट आपण प्रॉपर लेवलला जर मला भेटल्या नवीन तर मी आणत जाईन. भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत. मी म्हणलेलं पण की नवीन गोष्टी येतील. बाकी तुम्हाला पण गोष्टी माहीत असतील ते नक्कीच लवकरात लवकर कमेंट करा, जेणेकरून आपल्या भावाला पण कळतील. अशा नवीन वेबसाईट सेम ह्यासारख्या वेबसाईट जर माहीत असतील त्यांनी कमेंट करा, लवकरात लवकर आपण त्यांना पिन करून टाक्यात वर. कुठं कमेंट सेक्शनमध्ये पिन भेटेल, मग तुम्हाला लाईक्स बिक्स सगळे भेटतील, ढिग प्रेम भेटेल. ओके, त्यामुळे पिन करा, त्यामुळं कमेंट करा, आपण पिन करूयात. ओके, बाकी ओव्हरऑल कसा वाटला आजचा विषय टॉपचा की नाही नक्कीच मला कमेंट करा. आणि नक्कीच ओव्हरऑल क्लासचा पण विचार करा, फोटोपॅड टॉपचं शिकवलं जाते. बाकी भेटावं लवकर पण एकदम चांगले विषय ना व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, डिक प्रेम, बाय, धन्यवाद.